मी वैभव बेडवे स्टडी विथ मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द. सरळ सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द. तर आपल्या मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, आंब्याच्या झाडांची काय असते? राई असते. प्रश्नपत्रिकेचा काय असतो? संच असतो प्रश्नपत्रिकेचा. आणि उंटाचा काय असतो? उंटाचा आणि लमणांचा काय असतो? तांडा असतो. माहिती आपल्याला. पालेभाजीची काय असते? गड्डी किंवा जुडी म्हणतो आपण त्याला. पोत्याची आणि नोटांची काय असते? थप्पी लावलेली असते. आणि करवंदाची काय असते? जाळी. करवंद जे असते त्याची काय असते? जाळी असते. फुलझाडांचा ताटवा. खेळाडूंचा काय असतो? संघ असतो. जसं खो खो संघ आहे, क्रिकेट संघ आहे. भाकरींची किंवा रुपयाची काय असते? चवड असते. गवताचा भार असतो. यात्रेकरूंची काय असते? जत्रा भरलेली असते. जहाजांचा काफिला असतो. आला बघा, काफिला म्हणत नाही का आपण? जहाजांचा काफिला. वांद्यांचा काय असतो? वृंद असतो. द्राक्षांचा काय असतो? घड किंवा गोस असतो. माणसाचा काय असतो? जमाव होतो. नोटांचे पुडके. नोटांचे काय असते? पुडके असते नोटांचे. मेंढ्यांचा कळप. आणि नंतर वेलींचा काय असतो? कुंज असतो वेलींचा. हरिणांचा काय असतो? कळप असतो. त्याच्यानंतर पक्ष्यांचा थवा. उपकरणांचा काय असतो? संच असतो. प्रवाशांची काय होते? झुंबड होते किंवा गर्दी होते. पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा असतो. केळ्यांचा लोंगर किंवा घड असतो. फळांचा घोस राहतो. किल्ल्यांचा आपले जे किल्ले असतात कुलपाच्या त्याचा काय असतो? जुडगा असतो. बांबूंचे काय असतात? बांबूंचे बेट. बांबूंचे बेट. गुरांचा कळप. महिलांचे मंडळ असते. महिला मंडळ, बचत गट महिला मंडळ. चोरांची दरोडेखोरांची काय असते? टोळी असते. वस्तूंचा संच असतो. आणि तारकांचा काय असतो? पुंज असतो. तारकांचा पुंज. विद्यार्थ्यांचा गट असतो. विद्यार्थ्यांचा. धान्याची काय असते? रास घातलेली असते. मुंग्याची रांग लागलेली असते. मुंग्याची. नारळाचा काय असतो? ढीग असतो. नारळाचा ढीग. हत्तींचा काय असतो? कळप असतो. सैनिकांचे पथक किंवा तुकडे किंवा फलटण म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर उतारूंची काय असते? झुंबड असते. उतारूंची. उतारू लोक जे असतात त्यांची काय असते? झुंबड असते. पाठ्यपुस्तकांचा पण संच असतो. केसांचा झुपका किंवा पुंजका असतो. केसांची बट किंवा जट असते. जटाधारी म्हणत नाही का आपण? केसांची बट किंवा जट असते. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? आढी असते. पिकत घातलेल्या आंब्याची काय? आढी. आमच्या आढीमध्ये बघा आढी लागलेली आंब्याची म्हणत नाही का आपण? काजूंची माशांची काय असते? गाथण असते. काजूची किंवा माशांची गाथण असते. म्हणजे हे समूहदर्शक शब्द आहेत. फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. गायगुरांचे काय असतात? किल्लार असतात. गायगुरांचे किल्लार. मडक्यांची उतरंड. गवतांची गंजी किंवा पेंडी असते. लाकडांची किंवा ऊसाची मोळी करतो आपण. ताऱ्यांचा पुंजका. विटांचा किंवा कलेगडांचा ढीग असतो. दुर्वांची जुडी असते. मुलांचा घोळका. नाण्यांची चळत असते. विमानांचा ताफा असतो. विमानांचा काय असतो? ताफा. साधूंचा काय असतो? जत्रा असतो. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण समूहदर्शक शब्द आपण पाहिलेले आहेत मराठी काही महत्त्वाचे शब्द. तर व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा.